आता गुरुग्रह जर तुम्हाला चांगला करायचा असेल तर तुम्हाला त्याची पोझिशन कुंडलीमध्ये बघावी लागणार आहे. तुम्हाला हे पण जाणवेल की प्रत्येक वेळेला विवाहात अडचणी येणं आता सध्याचा मोठा प्रश्न आहे. विवाहच होत नाहीत लोकांचे. मग हे उपाय करा तुम्ही, कारण गुरुग्रह ज्यांचा चांगला त्यांच्या घरामध्ये सुख, शांती, संपन्नता सगळी येते. आणि मग जर हा गुरु वीक असेल तर त्यासाठी काय उपासना करून तो सुधारतो, की ग्रह ज्या पद्धतीनं आहेत त्या पद्धतीनं आपण रत्न धारण केलं तर तो सुधारतो? काय त्याच्यासाठी तोडगा असू शकतो? नमस्कार मंडळी, मी स्मिता शेवाळे. चहाची कॉफी स्मिता बरोबर या इन्फॉर्मेटिव्ह गप्पा सत्रामध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्हाला चांगलंच माहिती आहे की आपल्याकडे आयुर्वेदाबद्दल सांगण्यासाठी वेगवेगळे डॉक्टर्स येतात आणि आपल्याला खूप छान गाईड करत असतात. आजच्या पॉडकास्टमध्ये मात्र आपल्याकडे ज्योतिषशास्त्रज्ञ आहेत जे आपल्याला महत्त्वाची अशी माहिती सांगणार आहेत. ज्योती जाधव ज्या आहेत त्यांनी 12 वर्ष प्रॅक्टिस केलेली आहे आणि मी त्यांचे बरेचसे पॉडकास्ट पाहिले, त्यानंतर रील्स पाहिले आणि त्यावरून मला असं झालं की ह्या ज्योतिषशास्त्र इतक्या सोप्या आणि साध्या पद्धतीनं समजावून सांगतात, तर त्यांना आपल्या पॉडकास्टमध्ये बोलवलंच पाहिजे. आणि म्हणून मी आज त्यांना इथे आमंत्रित केलंय. आणि आजचा जो विषय आहे तो म्हणजे गुरु. 15 मे नंतर हा गुरु बदलतोय आणि त्याचा परिणाम काय असणार आहे हे आपल्याला त्या सांगणार आहेत. कारण मागे शनी बदलला त्यावेळेला आपल्या भारतात आणि भारताबाहेर खूप घडामोडी घडल्या. तसंच हा गुरु बदलल्यानंतर आता काय घडामोडी होऊ शकतात बाबा, हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. शिवाय गुरु आपल्या पत्रिकेमध्ये कसा महत्वाचा आहे, तो कुठे असायला हवा, त्यासाठी काय उपासना करायला हवी, हे सगळं सांगणार आहे. गोल्डन टिप सुद्धा असणार आहे. तेव्हा हा पॉडकास्ट आता शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार ज्योतिताई, तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि मी तुमचे खूप सारे पॉडकास्ट पाहिले. तुम्ही जेव्हा मला सांगितलं की 15 मे नंतर गुरु बदलतोय स्मिता आणि आपण याविषयी बोलणं फार महत्वाचं आहे, त्यावेळेला मला असं वाटलं अर्थातच खूप गोष्टींची माहिती मला सुद्धा हवी आहे. आणि गुरु हा आपल्या पत्रिकेमध्ये का महत्वाचा आहे हे आधी तुम्ही आम्हाला एक्सप्लेन करा की तो कुठल्या पत्रिकेत कुठल्या जागी असला की त्याचं महत्व असतं किंवा काय, याबद्दल माहिती द्या. ओके. आता गुरु म्हणजे तुम्ही जर विचार केला तर सगळ्यांना काय वाटणार, गुरु म्हणजे खूप मोठा माणूस असेल किंवा जे साधू संत किंवा वयस्कर माणूस. आपण वयस्कर माणसांमध्ये पण गुरु बघतो, आपल्या आई वडिलांमध्ये पण आपण गुरु बघतो. तर तुम्हाला हे जाणवेल की गुरु म्हणजे फार मोठा माणूस आहे आणि त्याच्या जागेवर आपण कधी बसू शकत नाही. आणि सहसा निसर्गिक नियम येतो किंवा संस्कार आपले, आपण एखाद्या गुरुच्या ठिकाणी कधी बसत नाही. त्याच्या एक तर समोर बसतो किंवा साईडला बसतो. त्याचप्रमाणे गुरु हा सूर्यमालेतला 5 नंबरचा ग्रह आहे. सूर्यापासून तो 5व्या स्थानावर बसलेला असतो, जो की तो खूप मोठा आहे. त्याची व्याप्ती खूप मोठी आहे. हेवी प्लॅनेट आहे, खूप जड प्लॅनेट आहे. त्यामुळे असंही म्हणतात गुरु ज्या ठिकाणी ज्या भावात बसतो, ज्या कुंडलीच्या ज्या भावात बसतो तिथे तो खूप जास्त हानी करतो. हानी करतो म्हणजे तिकडे खूप दबाव, प्रेशर ह्या टाईपच्या गोष्टी असतात. फॉर एक्झाम्पल उदाहरण बघायचं म्हटलं तर पंचम स्थानात जर कोणाचा गुरु असेल तर नेहमी त्याला चिंता ह्या गोष्टींची वाटते की जे की पंचम स्थान आहे तुमचं, ते तुमच्या विद्येचं आहे, तुमच्या इच्छेचं आहे आणि जे की तुमच्या संततीचं, जे की मुलांचं आहे. तर त्या बाईला नेहमी किंवा त्या पुरुषाला नेहमी ज्याचा पंचम स्थानात गुरु आहे तो नेहमी त्या मुलाविषयी विचार करत राहणार, त्याच्या चिंतेत राहणार. त्याची इच्छा पटकन कुठली कंप्लीट नाही होणार, त्या विचारात तो राहणार, होईल का कंप्लीट, होईल का, द्विधा मनस्थितीत राहणार, जे की गुरु. पण ह्याच गुरुला 3 दृष्टी आहेत, जे की 5वी, 7वी आणि 9वी. गुरु ज्या वेळेला ज्या दृष्टीने बघतो ज्या घराला, त्यावेळेला तिथे इतकी मोठी छान तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी देतो की तुम्ही विचार पण करू शकत नाही. आता पंचम स्थानातला गुरु जर आहे तर तो 9व्या स्थानाला बघणार आहे, 10व्या स्थानाला बघणार आहे आणि 11व्या स्थानाला बघणार आहे. तर मग ह्या कंडिशनमध्ये तुम्हाला नेहमी जाणवेल की तिकडे तुम्हाला भाग्य फार सपोर्ट करणार आहे. इवन गुरुची दृष्टी ही राहू, केतू, मंगळ, शनी ह्यांना सुद्धा सोडत नाही. ज्या वेळेला गुरु त्या ठिकाणी बसतो आणि दृष्टी फक्त त्या ग्रहांवर, विकृत ग्रहांवर पडली तरी ते ग्रह काही काम करत नाहीत. कारण गुरु हा असा ग्रह आहे ज्योतिषशास्त्रामध्ये ईश्वराचं दुसरं रूप म्हणून आपण गुरुला बघतो. जे की गुरु हा ग्रह असा आहे की तुम्ही कुठेही अडकला असाल तिकडे तुम्हाला बाहेर काढणारा फक्त आणि फक्त गुरु असतो. त्यामुळे सगळ्यांना आपण आयुष्यात सांगतो गुरु पहिला एखादा तुम्ही बनवा, मेंटॉर तुम्ही बनवा. का सांगतो, कारण गुरुचा हात जर तुमच्या डोक्यावर असेल
तुम्हाला कुठलीच ताकद जगात नाहीये की ती तुम्हाला हलवू शकते. त्यामुळे गुरुग्रहाला ज्योतिषशास्त्रामध्ये तर खूप महत्व आहे. जे की गुरु तुम्हाला घर देतो, गाडी देतो, व्यक्तिमत्व देतो, तुम्हाला नेमफेम देतो शॉर्ट टाइम मध्ये. आणि जे की गुरु तुम्हाला विद्या देतो, तुम्ही अभ्यास खूप करता, लोकांना शिकवता, तुम्ही खूप जास्त हेल्पर हँड असता, नेहमी तुम्हाला वाटतं लोकांना मदत केली पाहिजे आपल्याला, जे की हे सगळे गुरुचे गुण आहेत. मग हा गुरु असणं आत्ताच्या कलियुगात तर सगळ्यांनाच चांगलाच पाहिजे. म्हणजे मला तरी वाटतं हा गुरु जर नीट असेल तर मला वाटत नाही तुम्ही कुठे चुकीच्या ठिकाणी जाल. कारण गुरुची कॅपॅसिटीच ही आहे की तुम्हाला नेहमी जाणवेल की कुठलाही विचार करताना तुम्ही सात्विकच विचार पहिला करणार. नेगेटिव्ह विचार तुमच्यात कधीच येऊ शकत नाही, जे की ते गुरुचं काम आहे. बरं. म्हणून पत्रिकेमध्ये गुरु चांगला असणं, पत्रिकेमध्ये गुरु चांगला असणं फार मोठी गोष्ट आहे. आणि ती पण ईश्वराची देण आहे. कुठलाही ग्रह कुठे बसणार हे आपल्या पूर्वजन्माच्या गोष्टींवरनं आधारित असतं. गुरु तुमच्या 2ऱ्या स्थानात, 5व्या स्थानात, 9व्या स्थानात आणि 10व्या आणि 11व्या स्थानामध्ये खूप पॉझिटिव्ह परिणाम देतो. बरं. जे की तुम्ही गेल्या जन्मामध्ये तुमच्या पुण्याच्या टोकरीमध्ये तुम्ही पुण्य टाकलेत म्हणून ते ग्रह तुम्हाला तसे भेटलेत. आता 2ऱ्या स्थानातला गुरु जिथे असेल तर 2रं स्थान आपलं कुठलं आहे? वाणीचं आहे, कुटुंबाचं आहे, खाण्याचं आहे. बरोबर. मग गुरु खाण्याचा खूप शौकीन आहे. जो की गुरु म्हणजे कुटुंब पण आहे, गुरु फॅमिलियर आहे. बरोबर. मग तेच म्हणून 2ऱ्या स्थानात त्या लोकांचा गुरु असेल ती लोक लकी असतात. 5 नंबर जे की विद्वान, हुशार, किंवा 5 नंबर ज्यांचा गुरु आहे 5व्या स्थानामधला, तुला नेहमी जाणवेल की त्यांची म्हणजे त्यांचा जन्म झाल्यानंतर आई बापाची ग्रोथ खूप चांगली होते. ती कंडिशन असते. 9व्या म्हणजे भाग्यच गुरुचा आल्यावर धार्मिक माणूस, गेल्या जन्मात नक्कीच तो कोणीतरी मोठा गुरु होता. अच्छा. आणि जे की 10व 11वं स्थान पण सेम त्याच कॅटेगरीचं, म्हणजे ह्या लोकांनी इतरांना खूप गेल्या जन्मात मदत केली आहे म्हणून ह्या छान छान प्लेसमेंट ते घेऊन आलेत त्यांच्या बरोबर, जे की गुरुची प्लेसमेंट आहे. पण हा गुरु चांगला असेल, सपोज तुम्ही म्हणालात की या घरांमध्ये तो असेल की तो चांगला असतो, तर त्याचे आपल्याला काय फायदे मिळतात? आता गुरु एखाद्याचा जर चांगला असेल तर तुला नेहमी जाणवेल की ती व्यक्ती आहे ना खूप इनोसंट असते, समजूतदारच लहान वयात असते ती. म्हणजे गल्ली बोळातले जेवढे तुम्ही आणा फ्रेंड्स तिचे, पण एखाद्या मैत्रिणीच्या आईला तिच्या कुणाला दिसलं की हीच मुलगी मला आवडली किंवा हाच मुलगा मला इनोसंट वाटतोय 10-12 मुलांमध्ये, तो मुलगा गुरुचा. जो की लहान वयात तो फॅमिली विषयी खूप त्याची सपोर्ट आस्था असते, इज्जतीला खूप महत्व देणारा असतो, नेहमी कधीच कुठला कुरघोड्या करत बसत नाही, प्रामाणिक अति असतो, जो की दुसऱ्याचं दुःख सत्ता बघू शकत नाही, जे की त्यांचे गुरु चांगले, जे की समाजामध्ये तुम्हाला तो माणूस दुसऱ्यांचं भलं करताना दिसणार, ना की स्वतःचे खिशे भरणार. त्याचा गुरु चांगला, जे की लहान वयातच किंवा कमी कष्टातच त्यांना फेम पटकन भेटतं, त्यांचा गुरु चांगला असतो. जे की त्यांना संतान पटकन होतात आणि ते संतान पण एकदम श्रावण बाळासारखे असतात, ते म्हणजे गुरु, त्यांचा चांगला गुरु. आदर भरपूर मिळतो समाजामध्ये, फॅमिली सुख चांगलं भेटतं, त्यांना कुठल्या गोष्टीत अडथळे येत नाहीत, लग्न कार्यामध्ये विलंब होत नाहीत, भाग्य फार चांगलं सपोर्ट करतो, नेहमी लोकांना सांगण्यामध्ये असतात, सल्ले देतात, प्रत्येक गोष्टीत समोर उभं राहून मला तुझ्यासाठी हे करायचंय, शब्दाला मान देणारी माणसं म्हणजे गुरुची माणसं. मग हा गुरु जर तुमचा पॉझिटिव्ह असेल तर हे सगळे गुण तुमच्यात बघायला भेटतात, जे की तुम्हाला पोटाचे विकार नसतात, हेअरफॉल तुमचा होत नाही, चिडचिड तुमची होत नाही, झोप शांत लागते, तुमचं वजन किती खाल्लं तरी स्टेबल राहतं, म्हणजे गुरु चांगला. आणि गुरु चांगला नाहीये असं तर त्याची लक्षणं काय असतात? आता गुरु जर वीक असेल तर तुम्हाला हे जाणवेल की त्या माणसाला किती पण फॅमिलीसाठी करू द्या, त्याला ऑप्शनल ठेवलं जातं. त्याला नेहमी कधीच कुठली गोष्ट घरातली कळू दिली जात नाही, किंवा कितीही लोकांसाठी, खूप लोक बघा मला आता म्हणणारी आहेत कुंडली बघून की ताई आम्ही एवढं सगळ्यांसाठी करतो पण आम्हालाच काय, तर गुरु त्यांचा खराब असतो. आणि मी त्यांना सांगते तुमचा गुरु वीक आहे. घरामध्ये बाहेर जिथे तुम्हाला इज्जत नाही भेटत आहे म्हणावीत की, तिकडे तुमचा गुरु खराब आला. नेहमी त्यांचं पोट खराब असतं, अपचन, गॅसेस, शिला साफ न होणं किंवा पिंपल्स सारखे राहणं फेसला, टक्कल पडणं, हे तर मोठं कारण गुरुच आहे. पायांना गोळे येणं, चरबी वाढणं,
खूप लोकांचं आता जे आपण बघतोय मुलांचं पोट बाहेर आली आहेत, हो. गुरु वीक आहे. गुरु खराब असल्यावर तुम्हाला बऱ्याचदा जाणवेल की किती कोणाला मदत केली तरी समोरचा माणूस पलटी मारतोय, केलीच नाहीये तू मदत, अपमानित करतोय चार चौघात, किंवा तो माणूस फक्त घर आणि काम एवढा पुरताच मर्यादित असतो, त्याचा गुरु वीक आहे. आणि मग जर हा गुरु वीक असेल तर त्यासाठी काय उपासना करून तो सुधारतो, की ग्रह ज्या पद्धतीनं आहेत त्या पद्धतीनं आपण रत्न धारण केलं तर तो सुधारतो? काय त्याच्यासाठी तोडगा असू शकतो? आता गुरुग्रह जर तुम्हाला चांगला करायचा असेल तर तुम्हाला त्याची पोझिशन कुंडलीमध्ये बघावी लागणार आहे. बरं. तो कुठल्या ठिकाणी बसलाय. तर पहिल्या ठिकाणी जर गुरु असेल पहिल्या स्थानात, जे की लग्नात, तर अशी व्यक्ती खूप भाग्यवान असते. म्हणजे ती नेहमी शिकण्यामध्ये बिलीव्ह करते, नेहमी तिला शिकायला आवडतं, वाचन करायला आवडतं, जुन्या विचारांची थोडी असते आणि फॅमिलीवर प्रचंड असते. तिला नेहमी वाटतं की आपली फॅमिली इज्जतीला फार जपणारी असते आणि प्रत्येक वेळेला तिला थोड्या कामांमध्ये पण पटकन यश येतं. थोडं काम केलं तरी तिला यश पटकन भेटतं, जे की त्यांचा गुरु स्ट्रॉंग आहे. पहिल्या लग्न राशीत असेल त्यांचा. दुसऱ्या स्थानामध्ये ज्यांचा गुरु आहे, आणि हे सगळ्यांनी चेक पण करावं असं मला वाटतं, दुसऱ्या स्थानामध्ये ज्यांचा गुरु आहे ते धनवान असतात, पण वडिलोपार्जित संपत्ती घेऊन धनवान असतात. काही वेळेला गुरु चांगला असेल तर ती संपत्ती ते जपतात पण चांगली, नाहीतर ती संपत्ती जी काही वडिलांची असते ती उडवून पण टाकतात. ती कंडिशन होते. आणि ही लोक कामाच्या जोरावर मोठी पण होतात, जे की दुसऱ्या स्थानामध्ये ज्यांचा गुरु आहे त्यांना, जे की वडिलांचा बिझनेस हे खूप छान पद्धतीने सांभाळू शकतात. फॅमिलीवर कुठला बिझनेस असेल तर 100% ही लोक चांगला सांभाळतात. जे की तिसऱ्या स्थानामधला जो गुरु आहे तो माणसाला संपत्ती सुख खूप जास्त देतो. आणि तिसरा स्थानातला जो गुरु असतो तो नेहमी माणसाला परदेशात घेऊन जातो, किंवा त्या माणसाला नेहमी शिकण्याची इच्छा काय असते, आम्हाला MS तरी करायचंय मग परदेशात जाऊन, किंवा आम्हाला शिकायचं, राहणार नाहीत ती खूप काळ, पण ती काय म्हणणार शिकून तरी येणार, आम्हाला अनुभव घ्यायचा आहे तो. ती कंडिशन आहे. जे की चौथ्या स्थानामधला गुरु जो आहे तो तुम्हाला घर, वाहन, सगळी सुख देतो. आईचं सुख चांगलं भेटतं त्यांना, इवन त्यांना प्रॉपर्टी, वाहन, पैसा ह्या गोष्टींकडून सगळीकडून सुख भेटतं. म्हणजे ते जन्मतः सगळ्या गोष्टी त्यांना भेटून जातात. पाचव्या स्थानातला जो गुरु आहे त्याला खूप जास्त म्हणजे थोडंफार कष्ट करावं लागतं लहान वयामध्ये, नंतर ज्या वेळेला ते मोठे होतात त्यावेळेला ते सुसाट म्हणजे खूप हुशार असतात. कम्युनिकेशन स्किल त्यांच्याकडे खूप चांगलं असतं. त्यांची होणारी मुलं सुद्धा चांगली असतात. इवन ही मुलं झाल्यानंतर आई वडिलांना पण प्रॉफिट होतं त्यांच्या. ती कंडिशन आहे. जे की 6व्या स्थानामधला गुरु जो आहे तो थोडासा वीक मानला जातो, कारण 6वं स्थान तुमचं शत्रूचं आहे, रोगाचं आहे, कर्जाचं आहे. इथे मग ज्यांचा गुरु आहे त्यांना पोटाचे विकार कंटिन्यू बघायला भेटणार तुम्हाला, हेअरफॉल बघायला भेटणार तुम्हाला, चिडचिड राहणार, किंवा 6व्या स्थानातला 6 मधला, तर मग ती कंडिशन राहणार आहे. आणि जे की 6व्या स्थानातला गुरु माणसाला एकटं मोठं करायला बघतो, त्यांना सपोर्ट कोणाचा भेटत नाही फॅमिलीचा, त्यामुळे तो माणूस एकटा मोठा होतो स्वतःच्या कर्तृत्वावर आणि स्वतःच्या कष्टावर. 7व्या स्थानातला गुरु पण खूप चांगला आहे, जे की वैवाहिक जीवनाचं सुख त्यांचं चांगलं असतं. हे असं म्हणतात, पण मी ज्याप्रमाणे आतापर्यंत कुंडल्या पाहिलं, ज्यांचा सप्तमात गुरु आहे ना, मला वाटत नाही त्यांना वैवाहिक जीवनाचं सुख भेटतं म्हणून. पण असं म्हणजे हा माझा अभ्यास आहे. ज्योतिष काय सांगतं, सप्तम स्थानातला गुरु जो आहे तो नवरा बायकोचं खूप चांगलं जुळवतो, किंवा नवरा बायकोचं फार ऐकणार, किंवा बायकोच्या असेल सप्तम स्थानातलं तर बायको नवऱ्याचं खूप ऐकणार, सदाचारी खूप राहणार एकमेकांविषयी. पण माझं प्रॅक्टिसमध्ये मी जेवढ्या आतापर्यंत कुंडल्या बघितल्यात त्यांना सुखच नाहीये तेवढं. असं का असेल? गुरु त्यांचा एक दृष्ट्या पण असतात ना, प्रत्येक ग्रहाची दृष्टी असते, शनीची, राहूची दृष्टी, दृष्ट्यांवर सगळा खेळ असतो कुंडलांमधला. बरं, म्हणून मग त्या वेळेला आपण ती पत्रिका बघणं पंचांगाप्रमाणे ते गरजेचं असतं. आता हा जो गुरु बदलणार आहे 15 मे नंतरचा, तो बदलल्यानंतर पण खूप पत्रिकेमध्ये बदल होतील. 100%. जे की आता अष्टम स्थानातला गुरु हा माणसाला खूप आकर्षित बनवतो. जे की तुमच्यासारखेच स्टार्स लोक असतात त्यांचा बहुधा अष्टम स्थानातला गुरु असतो. मंगळ, शुक्र हे जरी अष्टम स्थानात असतील तर टॉप लेवलचे स्टार तुम्ही लोक बनता.
ही पण कंडिशन असते. किंवा माझी अट्रॅक्शन पत्रिका बघून सांगा आता, Yes, माहिती नाहीच ना आपल्याला. नक्की. अष्टम स्थानातला गुरु आकर्षित बनवतो, धनवान बनवतो, अचानक धनलाभ सुद्धा त्यांना देतो आणि प्रवास खूप करावा लागतो. 9व्या स्थानातला जो गुरु आहे, जो की भाग्य आपण स्थान म्हणतो त्याला, ती माणसं खूप धार्मिक असतात, धर्माला धरून चालणारे असतात, तत्व इम्पॉर्टंट असतं त्यांना त्यांच्या आयुष्यात. ती लोक आई वडिलांना कधीही फसवू शकत नाही. वडिलांवर प्रचंड जीव असतं, जी की 9वं स्थान आहे वडिलांचं पण आहे आपल्या. त्यामुळे शक्यतो वडिलांचं ऐकणारे असतात 9व्या स्थानातले गुरुवाले आणि परदेशात जाऊन सेटल होतात. 9वं स्थान जे की 10व्या स्थानातला गुरु आहे, तो तुम्हाला नेहमी जाणवेल की तो माणूस स्वतःसाठी नाही, फॅमिलीसाठी जगणारा असतो. अन्याय कुणावर होऊन देत नाही. भले मग तिकडे साम दाम दंडभेद, अन्याय होऊन देत नाही, फॅमिलीला पण होऊन देत नाही आणि जवळच्या माणसांना सुद्धा होऊन देत नाही. आणि नेहमी परोपकारी वृत्ती असते, देण्याची वृत्ती असते. कधी घेणं माहीत नसतं, देणं माहीत असतं आणि पहिल्यापासूनच ते समाधानी असतात आणि आनंदी भरपूर असतात. 10व्या स्थानातला गुरु. 11व्या स्थानातला गुरु ज्यांचा असतो त्यांचं मी एक नोटीस केलं की मूल झाल्यानंतरच त्यांची प्रगती होते. त्यामुळे ज्यांचा 11व्या स्थानात गुरु आहे त्यांनी मुलांचा योग पटकन बनवायचा, लेट करायचा नाही. खूप लोक मला म्हणतात की ताई आमचं काहीच अजून बनत नाहीये. तर मी त्यांना म्हणते एखादं मूल होऊन जाऊ द्या आणि मग मला रिझल्ट सांगा. ती कंडिशन आहे. आणि 11व्या स्थानातला गुरु माणसाला नेहमी ज्योतिष बुद्धी देतो किंवा सल्ले देणं भरपूर जास्त, सगळ्यांना सांगणं ह्याच्यातनं हे शिक, त्यातनं ते शिक, येईल त्या माणसाला सगळं फुलफिल ज्ञान देणं म्हणजे 11व्या स्थानातला गुरु. आणि जे की लास्ट आपलं 12वं स्थान. 12व्या स्थानातला गुरु ज्यांचा असेल तो माणूस नेहमी त्याला एकटं राहायला आवडतं. कारण 12वं स्थान म्हणजे काय, खर्च, किंवा तो नेहमी सल्ले लोकांना फुकटचे देणार गरज नसताना. मग त्यामुळे त्यांना नेहमी असं वाटतं की कोणी ऐकत पण नाही, मग ते एकटं राहायला आवडतं. आनंदी असतात पण त्यांना पण तेच आहे की फॅमिलीकडून म्हणावं तेवढा सपोर्ट नाही भेटत आहे. 6वं आणि 12वं स्थान थोडंसं गुरुच्या बाबतीत थोडंसं वीक आहे. मग त्यांना नेहमी जाणवणार की मला एकट्यातच राहायला आवडते, माझं विश्व स्वातंत्र्य तिकडेच आहे, मला कोणाला सल्ले दिले तरी मला तेवढं कोणी भाव देत नाहीये किंवा तेवढा विचार करत नाहीये माझ्या सल्ल्यांचा. त्यामुळे त्यांनी सल्ले पण कुणाला देऊ नयेत कारण गुरु अजून खराब होतो. तर ही कंडिशन आहे. म्हणजे गुरुचं महत्व तर कळलंय आपल्याला, पण आता गुरु कसा असायला हवा किंवा गुरुमुळे काय काय घडतं बाबा हे लक्षात आलं. पण गुरु जर बरा नसेल तर त्यासाठी आपण कुठलं रत्न धारण केलं पाहिजे किंवा तुम्ही कुठल्या उपासना सांगता का, त्यासाठी तोडगे काय आहे? गुरु चांगला होण्यासाठी सिंपलचे उपाय खूप असतात आणि ते केले पण पाहिजेत. कारण कुंडलीमध्ये एकमेव म्हणजे ज्योतिषशास्त्रात एकमेव ग्रह जो आहे तो गुरु, तो की सगळ्या क्रूर ग्रहांवर मात करतो. तो जर नीट असेल ना तर 100% तुमच्या हातून तो चुकीचं कामच करून देत नाही. गुरु ज्यांचा चांगला असेल तो. त्यामुळे जिथे कर्म चांगलं बनतं तिकडे तुम्हाला त्या फळाची विचार करावाच लागत नाही. ती कंडिशन आहे. मग त्यासाठी तुम्हाला गुरु जे की तुमचे आई वडील, घरापासूनच आपण घेऊ, खूप लोक हल्लीची मुलं आई वडिलांचं अजिबात ऐकत नाही. फ्रेंड्स इम्पॉर्टंट असतात पण तुम्ही आई वडिलांना पहिला मान द्या, त्यांच्या रोज सकाळी पाया पडा. कुठे देवाला पण जाऊ नका. मी नॉर्मल सगळ्यांना सांगते जे ग्रह आहेत ते आपल्याच घरामध्ये आहेत आणि आपल्यालाच ते क्लीन करायचे. मी म्हणत नाही रोज स्तोत्र वाचा, मंत्र जाप करा. नॉर्मली आई वडिलांच्या रोज पाया पडलात तुम्ही तर आई वडिलांचा जीव किती छान होईल. मग त्यांना किती छान वाटेल की आमचा मुलगा पाया पडतोय, ते खुश झाले, तिकडे तुम्हाला आशीर्वाद मिळाला. जे की तुमचे शिक्षक वर्ग, त्यांना त्यांची कधी अवहेलना चेष्टा नाही करायची. खूप लोक आहेत किंवा आपणही स्कूल डेज मधनं आलोय, कोणी किती मुलं असं गुरुची लोक असतील ती नाही करत पण बाकीची असतील राहूवाली शनिवाली, ती कंटिन्यू उगाच शिक्षकांना नावं ठेवत बसणं, त्यांच्याविषयी वाईट बोलणं, ह्या गोष्टी असतात. तर शिक्षकांचं कधीच अपमान नाही करायचा कारण तो गुरु आहे, तुम्हाला ज्ञान देतोय तो. तर ती कंडिशन आहे. आणि जे की घरामध्ये तुम्ही होईल तेवढा पिवळ्या गोष्टींचा वापर दर गुरुवारी करायचा. त्याने खूप चांगला फरक जाणवतो. आणि जे की स्तोत्र मी लोकांना सांगते शक्यतो, कारण लग्नाचा प्रॉब्लेम खूप जास्त आता हल्ली चाललाय. जे की मी जेवढ्या कुंडल्या बघितल्यात लग्नांच्या भाज्यात पण काय फॅक्टरमध्ये काय होतंय, मुलींना नेहमी आपण सांगतो आता जे वैवाहिक जीवन म्हणा सध्याला खूप खराब आहे लोकांचं. आपण म्हणजे बाहेर पडलो की आता तुम्हाला नाही कळणार पण माझ्याकडे तशा भरपूर कुंडल्या येतात की एवढं सगळं आहे, संपत्ती आहे सगळे, पण
वैवाहिक दाम्पत्य जीवन नीट नाहीये, त्याचा कारक गुरुग्रह आहे. प्लस तुम्हाला हे पण जाणवेल की प्रत्येक वेळेला विवाहात अडचणी येणं आता सध्याचा मोठा प्रश्न आहे. विवाहच होत नाहीत लोकांचे, मुलींचे पण नाहीत, मुलांचे पण नाहीत. जे की गुरु, आता मुलींना गुरु हा इम्पॉर्टंट ग्रह आहे लग्न कार्यासाठी, आणि मुलांना शुक्र हा इम्पॉर्टंट ग्रह आहे. शुक्र पण मुलांना का, तर ज्या वेळेला आपण एखादं रोप लावतो त्यावेळेला एखादं बी पासून सुरुवात करावी लागते. बी लावल्यानंतर मग त्याचं ते हळूहळू रोप बनतं आणि नंतर मग त्याला फळं फुलं येतात. त्याच पद्धतीने जो की गुरु म्हणजे मुलींचं गर्भाशय आणि शुक्र म्हणजे मुलांचे शुक्राणू. त्यामुळे गुरु म्हणजे काय, प्रजनन क्षमता. थोडक्यात हल्लीच्या मुलींना सगळ्यांना PCODचे त्रासेस खूप आहेत, म्हणजे त्यांचे एकतर गुरु खराब आहेत. कुठलीच मुलगी म्हणणार नाही की मला सगळं नीट आहे माझं, नाही. डॉक्टर हे चाललेलेच आहेत त्यांचे. मग तुम्ही तुमच्या गुरुकडे लक्ष दिलं पाहिजे. वैवाहिक जीवनात अडथळा येतोय, गुरुकडे लक्ष द्या मुलींनी, आणि मुलांनी शुक्राकडे लक्ष द्यावं लागणार आहे. मुलींचा गुरु जर खराब असेल तर मला वाटत नाही त्यांना लग्न झालं तरी सुख भेटतं त्यामध्ये. मग ते ऍडजस्टमेंट असते, ते करायचं म्हणून चाललंय, किंवा मग त्याचं रूपांतर डिव्होर्स मध्ये होऊन जातं. मग त्यासाठी गुरुग्रह खूप इम्पॉर्टंट आहे, हे मुलींना कळत नाही. मग त्यावेळेला जर तुम्हाला गुरुग्रह चांगला करायचा असेल तर विष्णू सहस्त्रनाम खूप छान रेमेडी आहे ही. तुम्हाला कळत नाहीये तरी सकाळी तुम्ही लावा मोठ्याने घरात युट्यूबला आणि ऐका. 21 दिवसांमध्ये तुम्हाला रिझल्ट खूप छान भेटतात. जे की तुम्ही हळदीचा टीका रोज लावू शकता मस्तकावरती. 1 तास 1.5 तास लावा तुम्ही, काही प्रॉब्लेम नाहीये. त्यांनी सुद्धा फरक, त्याने सुद्धा खूप चांगला फरक पडतो. सूर्याला जल देताना हळद टाकून जल देत जावा. तुमचे विवाहाचे योग सुद्धा जुळतात. आणि ज्यांना विवाह करायचा आहे, गुरु खराब आहे, विवाह पटकन जुळत नाहीये, त्यांना सोपा उपाय म्हणजे दर गुरुवारी गाईला पिकलेली पपई खाऊ घालायची. 11 गुरुवार. रिझल्ट माझ्याकडे आहेत, ते माझ्याकडे रिव्ह्यूज आहेत. म्हणजे इव्हन माझे बघणारे पॉडकास्ट क्लायंट पण मला रिव्ह्यू करतील की हो ताई, त्यांनी उपायाने फरक पडलाय. नाही, आणि आपल्याकडे पण आपले सबस्क्रायबर्स आहेत हे करून बघतात आणि मग खाली कमेंट्स मध्ये लिहितात. ते महिन्याभराने सुद्धा येऊन लिहितात, कारण त्यांना माहितीये मी कमेंट्स वाचते. त्यामुळे ते येऊन सांगतात तिथे की आम्ही हे केलं आणि आम्हाला याचा फायदा झाला. अरे वा, छान. मग हे उपाय करा तुम्ही, कारण गुरुग्रह ज्यांचा चांगला त्यांच्या घरामध्ये सुख, शांती, संपन्नता सगळी येते. तुम्हाला कुठली कटकट करावी लागत नाही, चिकचिक होत नाही घरामध्ये, किंवा त्रास होत नाहीत, हेल्थ इश्यूज वगैरे होत नाहीत, जे की पोटापासूनच सगळे त्रास होतात. जर बघितलं तर तुमचं पोटच जर धड नसेल तर तुम्हाला सगळ्या गोष्टीकडे पैसे खर्च होणार आहेत. ना तुम्हाला शरीर नीट, ना तुम्ही पैसे कमवू शकता, ना तुमची म्हणजे चिडचिड झाल्यावर वैवाहिक जीवन पण नीट राहत नाही, मुलांवर पण चिडचिड होऊन जाते. मग आपल्याला कळलंय हा प्लॅनेट चांगला आहे तर करू शकता तुम्ही ते उपाय, आणि हे एकदम इझिली आहेत, घरातल्या घरात तुम्ही करू शकता. तुम्हाला कुठे जाऊन मी सांगत नाहीये शांती करा, पूजापाठ करा, काही गरज नाहीये. तुमचे ग्रह आहेत, तुम्हाला चांगले करायचे. कर्म तेवढं महत्वाचं असतं, आपलं आचरण महत्वाचं आहे. त्यांनी आपल्या या ग्रह सुधारतात खरं सांगायला गेलं तर. पण आपले जे रत्न असतात त्यांचा कितीसा परिणाम होतो या सगळ्या गोष्टींसाठी, होतो का? 100% होतो. आता मला एकच, म्हणजे मी पण ऑडियन्सला हे विचारते की एक मला तुम्ही सांगा कमेंट करून, कुणाकुणाला समुद्र किनारी गेल्यावर कसं, म्हणजे फ्रेश वाटतं, नाराज वाटतं, की कसं वाटतं? शांत वाटतं. मला शांत वाटतं. येस, मला पण तिकडे गेल्यावर शांत वाटतं. जुन्या आठवणी आपल्याला येतात, भरून येतं आपल्याला. आपल्याला नेहमी असं जाणवतं की इथेच बसून राहावं, किंवा टूर जर करायचे वर्षातनं एकदा तर समुद्र किनारी पाहिजे. मी सुद्धा समुद्र किनारीच. सेम, मी पण सुट्टीच्या वेळेला आम्ही समुद्र किनारी. मग मला तेच म्हणायचं, जिथून जे रत्न आहेत नवग्रह ते त्या समुद्रात आहे, निसर्गाची देण आहे ती, माणसांनी उत्पन्न केलेली नाहीये. बरोबर. मग तुम्ही सांगा, त्या रत्नांवरती आपण क्वेश्चन नाही करू शकत ना. जर तुम्हाला तिकडे गेल्यावर, समुद्र किनारी गेल्यावर, त्या लहरांवरती, तरंगांवरती तुमचे विचार बदलतायत, तुम्हाला छान वाटतंय, तर मग आपण कसं म्हणू शकतो की ते रत्न खोटे आहेत म्हणून? त्यामुळे, आणि जे की लोकांना मी नेहमी सांगते, आपल्यापासून नाही, राजा महाराजे त्या रत्नांसाठी भांडत होते. तुम्ही जर जुन्या गोष्टी बघितल्या त्या गोष्टींसाठी भांडत होते, किंवा त्यांचं सिंहासन म्हणा, मुकुट म्हणा, रत्न जडित होतं. जे की सिंहासन म्हणा किंवा मुकुटावर त्यांच्या नेहमी माणिक मोठा, का तर तो राजा आहे ना, राजाला माणिक इम्पॉर्टंट आहे, कारण त्याला एवढी मोठी प्रजा सांभाळायची.
त्याचे नवग्रह चांगले पाहिजेत म्हणून सिंहासनावर नवग्रहांचं जडीत त्याचं सिंहासन असायचं. मग ती कंडिशन आहे. रत्न 100% फरक तुम्हाला देतात. आणि काय होतं की आता जे रत्न आम्ही सांगतो, आता एखाद्याचा गुरु खराब आहे तर आम्ही पुष्कराज सांगतो, ते पण कुंडलीतलं प्रॉपर स्थान बघून. पण म्हणजे गुरुसाठीच पुष्कराज आहे का असं काही नाही, प्रत्येकाला वेगवेगळं प्रत्येकाला वेगवेगळ्या राशीनुसार असतं. बरोबर. पण मला वैयक्तिक वाटतं की जी तुमची चांगली जे तुमचे चांगले ग्रह आहेत आणि चांगल्या पोझिशनवर आहेत पण ते काम देत नाहीयेत, बरोबर, डिग्री कमी आहे, आणि तसे तुम्ही रत्न वापरायचे. बरं. आणि माझं एक आहे की मी रत्नच जे की कॅरेट रत्नाचं आहे ते मी शक्यतो मोठंच देते. 2-3 कॅरेट मला नाहीच द्यायला आवडत. म्हणजे माझं वैयक्तिक वाटतं तलावात उड्या मारण्यापेक्षा तुम्ही जावा ना समुद्रामध्ये, ऑपॉर्च्युनिटी खूप भेटणार आहे. खूप घोळक्यामध्ये गेल्यावर, नेटवर्किंग मध्ये गेल्यावर कामं भेटतातच की. तेच तुम्ही 2-3 लोकांमध्ये राहा, भेटणार का कामं? मग माझा सिंपल फंडा असतो रत्नांच्या बाबतीत हा. आणि माझं एवढंच असतं की खूप लोक शनीला पण घाबरतात, नीलम रत्नाला, जे की मी स्वतः पण ऍक्च्युली धारण केलंय. पण लोक इतकी प्रचंड घाबरतात की नाही, मग त्यांनी वाईट होतं. तुम्ही सांगा, शनी न्यायाधीश आहे, तो का कोणाचं कधी वाईट करेल? तुमचीच कर्म आहेत, तुमचंच सगळं आहे. फक्त आम्ही तुम्हाला रेकमेंड करतोय नीलम रत्न घ्या. पण ते तुमच्या पत्रिकेवर अवलंबून अवलंबून असतं, जे की तुमची शनीची पोझिशन पाहिली जाते. किंवा तुम्ही जर आता तुम्हाला त्रास होतोय आणि मी तुम्हाला दिलंय 6व्या स्थानातलं, म्हणजे 6वं स्थान जे आहे शत्रूचं आहे, रोगाचं आहे आणि जे की कर्जाचं पण आहे, ते रत्न मी तुम्हाला दिलंय घालायला, तुम्हाला ते काय फरक पडणार आहे का त्याचा? नाही, उलट त्याच्यामध्ये वाढ होणार आहे. बरोबर. आता खूप लोक नीच ग्रह असतात जे की कम्फर्टेबल नसतात त्या राशीमध्ये. आता गुरु मकर राशीमध्ये नेहमी नीच मधला असतो. नीच मधला म्हणजे काय? शनी हा कष्टाळू आहे आणि गुरु हा ब्राह्मण आहे, त्याला फक्त बोलायला, ज्ञान द्यायला आवडतं, त्याला हार्डवर्क नाही आवडत गुरुला. आणि शनी जो आहे तो हार्डवर्क करणार आहे. तर मग तुम्ही सांगा, त्याच्या राशीत तो नीच आहे आणि तुम्ही पुष्कराज देताय माणसाला, तो काय करू शकतो? त्याच्या घरामध्ये आता आपण दोघी जणी आहोत, तू माझी दुश्मन आहे, मी तुझ्या घरी आली आहे, तुझ्याप्रमाणेच मला वागावं लागणार आहे ना. तू देणार तेच मी खाणार. मी डिमांड करू शकते का? हेच जर माझं मित्राचं घर असतं, नाही मला हेच पाहिजे, मला हेच बनव जेवणात, हे मी हक्काने बोलू शकते. तसं ते ग्रहांचं बघावं लागतं, मैत्री बघावी लागते, त्यांची डिग्री बघावी लागते, त्यांचं कुठल्या स्थानामध्ये ते बसलेत ते बघावं लागतं आणि मग रत्न आम्हाला प्रोव्हाइड करावं लागतं. पण पर्टिक्युलरली गुरुसाठी कुठलं रत्न आहे? गुरुसाठी पुष्कराज. पण तरी सुद्धा असं नाहीये की बाबा गुरु सुधारावा म्हणून पुष्कराज घालावा, तर आधी पत्रिकाच बघावी लागते, कारण त्या वेळेला तुमची ग्रहांची पोझिशन काय आहे त्याप्रमाणे ते ग्रह रत्न ठरलं जातं. हो. अच्छा. पण आता हा जो 15 मे नंतर गुरु जो बदलतोय त्याचे परिणाम काय असणार आहेत? आता 15 मे नंतर मी तेच सांगते लोकांना की गुरु ज्या वेळेला आता बदलणार आहे त्याला गुरुचं कारकत्व खूप मोठं आहे. त्याकडे आता नेमफेम आहे, संतान शक्ती आहे, विद्या देण्याची क्षमता आहे, ज्ञान देण्याची क्षमता आहे, आणि तो आता 15 मेला बदलतोय, जे की मिथुन राशीमध्ये येतोय, वृषभ मधून मिथुन राशीमध्ये येतोय. बरोबर. तर मग तो मिथुन राशीत ज्या वेळेला येणार आहे त्यावेळेला आता देशामध्ये फरक हा पडणार आहे की पाण्याच्या ठिकाणी जी लोक राहतात किंवा जे की समुद्र किनारपट्टीवर जी लोक राहतात त्यांचं स्थलांतर 100% होणार ह्या वर्षामध्ये. स्थलांतर 100% होणार ह्या एका वर्षामध्ये, जे की पूरजनक गोष्टी सुद्धा होऊ शकतात, महापूर म्हणा पाण्याचा, किंवा ह्या वर्षामध्ये खूप जास्त तंगी पैशाची होऊ शकते, जे की सोनं 1 लाखाच्या पुढे जाणार आहे. गुरुला सोनं आवडतं. ज्यांचे गुरु स्ट्रॉंग आहेत त्यांना बघा सोन्यामध्येच इन्व्हेस्टमेंट करायला आवडते. तर ती कंडिशन एक राहणार आहे. आणि ह्या काळामध्ये तेच होणार आहे की ना, सेव्हिंग्स म्हणजे लोक पैसे साठवून नाही ठेवणार आहेत. गुरुला देणं कळतं, घेणं कळत नाही, त्यामुळे लोकांच्या सेव्हिंग्स होणार आहेत. मग सेव्हिंग्स कुठे होऊ शकतात? जे की एखादे लोक घर घेतील, तिथे तुम्ही घर घ्याल, तिथे तुमची सेव्हिंगच असणार आहे, ते काय पैसे खर्च नाही होणार, एखादी म्हणजे गोष्ट होईल, तुमचं चांगली मोठी गोष्ट होईल. तर मग ती कंडिशन राहणार आहे. आणि इव्हन तुम्ही पाहिलं आता ज्यावेळेला शनी पण बदलला त्यावेळेला एवढे भूकंप झाले, जे की एवढं दंगल झाली. इव्हन ह्या वर्षात युद्ध सुद्धा होणार. आणि जे की राहू केतू 18 महिन्यांनी,
मग त्यामुळे ह्या वर्षात बऱ्याच गोष्टी चुकीच्या पण होणार आहेत. चुकीच्या म्हणजे काय, दंगल किंवा जे की आता सगळे रॉबोटच काम करणार आहेत, बेरोजगारी खूप वाढणार आहे आता. जे की गुरु एकदम निवांत ग्रह आहे, त्याला इझिली लागतं सगळं. मग आळशी म्हणजे म्हणतात ना, गुरुची माणसं बघा नेहमी आळशी असतात, म्हणून ती लठ्ठ असतात, त्यांना काम करण्याची ऊर्जा नसते. त्यांना आहे की आम्ही तुम्हाला बोलून सगळं सांगणार. कम्युनिकेशन फील्ड मधून कमवतात, ती कंडिशन असते. त्यामुळे ह्या वर्षामध्ये देशामध्ये ह्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील. पाण्याच्या रिलेटेड म्हणा किंवा मग पोटाचे विकार भरपूर लोकांना होणार आहेत. पण म्हणजे या 15 मे नंतर जो गुरु बदलतो आहे त्याचा प्रत्येक राशीवर वेगवेगळा परिणाम होणार आहे. हो. आणि ह्या प्रत्येक राशीवर कसा परिणाम होतो हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. मला असं वाटतं हे आपण पुढच्या एपिसोडमध्ये जाणून घेऊया. गुरु कसा महत्वाचा आहे आणि त्यासाठी काय करायला हवं हे तुम्ही खूप छान एक्सप्लेन केलं आम्हाला. पण आता गुरु सुधारण्यासाठीची गोल्डन टिप. ओके, आता असंही 15 मेला गुरु चेंज होतोय, परिवर्तन करतोय, तर सगळ्या राशींना काही ना काहीतरी प्रॉब्लेम पण आहे, चांगलं पण आहे, वाईट पण आहे. तर मी त्या अनुसारच तुम्हाला एक टिप छान देते. दर गुरुवारी तुम्ही जेवणामध्ये वरण जे की पिवळं असतं, भजी जी की पिवळी असते, पिठलं जे की पिवळं असतं, हे खाण्यामध्ये ठेवायचं दर गुरुवारी. इवन अंघोळ करताना रेग्युलर जरी तुम्ही चिमूटभर हळद टाकून पाण्यामध्ये अंघोळ केली तरी तुमचा गुरुग्रह खूप सुंदर होतो. बरं. तर हाही उपाय तुम्ही करून बघा. म्हणजे आता जे बदल होणार आहेत त्यांच्यासाठी म्हणजे सगळ्यांनीच हे जर उपाय केले तर उत्तम. 100% खूप छान. खूप छान सांगितलं, खूप मस्त माहिती दिली. आणि 15 मेचा गुरु जो बदलतोय तो प्रत्येक राशीमध्ये कसा असणार आहे हे जाणून घेण्यासाठी पुढचा एपिसोड नक्की बघा.